नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तर बघा, ही 6 सप्टेंबरलाच ही अपडेट आलेली आहे की आता तुम्ही तुमचा जो अर्ज होता तो तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा ऑनलाईन पोर्टलचा वापर करून तुम्ही तुमचा अर्ज घरी बसल्या मोबाईल वरती ऑनलाईन भरू शकत होता। तर आता जी अपडेट आलेली आहे ती अपडेट अशी आहे की आता तुम्ही तुमचा अर्ज स्वतः भरू शकत नाही। तुम्हाला अर्ज भरते वेळी असे काही येत असेल तर ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस येईल। नवीन ऍप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा। तर अशा प्रकारे तुम्हाला एक नोटिफिकेशन किंवा त्या ठिकाणी एरर दाखवली जाईल। तर आता बघा, यामध्ये अपडेट काय आलेले आहे तर बघा, या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे। याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण शॉर्ट मध्ये पाहूया। तर बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। 2 तारखे अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यासाठी परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता शासन निर्णय काय आलेला आहे ते आपण या ठिकाणी बघूया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत शासन निर्णय 12/7/2024 व दिनांक 25/7 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह घटक, मदत कक्ष प्रमुख, त्यानंतर आशा सेविका, सेतू सेविका केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षक, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेवका व्यतिरिक्त इतर कोणतेही, बघा, अंगणवाडी सेविका सोडून इतर कोणतेही प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृती देण्याचे अधिकार रद्द करण्यात आलेले आहे। फक्त आणि फक्त आता तुमचा फॉर्म अंगणवाडी सेविकाच भरू शकतात, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर बघा, सबब या शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आहे। तर शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर शासन निर्णय असा आहे की फॉर्म तुम्हाला आता अंगणवाडी सेविकेकडेच भरायचा आहे आणि त्यांनाच तो फक्त अधिकार आहे फॉर्म भरण्याचा। आता कोणतीही व्यक्ती डायरेक्ट स्वतःचा फॉर्म स्वतः भरू शकत नाही, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा। हीच अपडेट होती। ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।